हॅलो एव्हरीवन, मी नम्रता तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. तर तुम्ही इकडे बघू शकताय हे युनिक असं छोटं मस्तपैकी झटपट रेडी होणारं ऑमलेट इकडे रेडी झालं आहे. तर हे ऑमलेट मी कसं बनवलं हे आज मी तुमच्यासाठी घेऊन आले. तर चला आपण सुरुवात करूया. हे ऑमलेट बनवण्यासाठी आपल्याला लागणाऱ्या साहित्यामध्ये मी 3 इथे मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत, 1 टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि एका पॅनमध्ये 3 चमचे ऑइल टाकून ते छान गरम करून घ्यायचं. ऑइल गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये जे 3 चिरलेले कांदे होते ते टाकायचे आणि कांदे टाकून झाल्यानंतर आपल्याला लगेच त्यामध्ये टोमॅटो टाकायचे. कांदा आणि टोमॅटो छान भाजून होईपर्यंत परतून घ्यायचं. एकदम झटपट होतं हे ऑमलेट आणि खायला एकदम मस्त टेस्टी लागतं. तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला माझं कंटेंट आवडत असेल तर माझं चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर कांदा टोमॅटो भाजून झालेला आहे. आता त्यामध्ये आपल्याला 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद आणि थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार. मी इथे 2 चमचा टाकलेलं आहे मीठ. हे सगळं ॲड करून झाल्यानंतर छान परतून घ्यायचं आणि हे कांदा टोमॅटोचं मिक्सचर एका लेवलला असं पसरून घ्यायचं आणि त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आणि यामध्ये आपल्याला 6 अंडे डायरेक्ट फोडून टाकायचे आहेत कांद्याच्या मिक्सचरवर. आपण ते फेटून टाकायचे नाही किंवा काही करून टाकायचं नाही, डायरेक्ट अंडं घ्यायचं आणि आपलं जे कांदा आणि टोमॅटोचं मिश्रण आहे त्यावर ओतायचे. थोडीशी कोथिंबीर करायची गार्निशिंगसाठी आणि झाकण लावून 10 मिनिटं ठेवायचं आणि ह्या स्टेजला गॅस एकदम कमी ठेवायचा. 10 मिनिट झाल्यानंतर तुम्ही बघू शकता असं अंडं छान फुललं आहे आणि ते असं कुक होतं आहे का नाही आपण ते बघूया. तर 10 मिनिट झाले तर माझी नाईफ आहे ती एकदम क्लिअर आली आहे, म्हणजे हे एकदम कुक झालं आहे परफेक्टली. म्हणजे तुमचं हे ऑमलेट एकदम झटपट रेडी झालं आहे 15 ते 20 मिनटात. दोन्ही साईडून कुक झालेलं आहे. हे तुम्ही चपाती किंवा ब्रेडसोबत ट्राय करू शकता. तर तुम्हाला खूप आवडेल ही रेसिपी, एकदा नक्की ट्राय करा.